या विद्यार्थी साहित्य संमेलनात आपल्या प्रतिभेने महाराष्ट्र गाजवलेल्या एका तरुण लेखक, दिग्दर्शक, गीतकार अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाची मुलाखत घेण्याची आज या निमित्ताने मला संधी मिळते. मी दिग्पाल सरांचं या मुलाखतीत मनपूर्वक स्वागत करतो आणि मुलाखतीला सुरुवात करतो. दिग्पाल सर, समोर सगळे विद्यार्थी दिसत आहेत आणि साधारणतः कॉलेजमध्ये शिकणारे, कॉलेज मधून बाहेर पडू पाहणारे असे सगळे विद्यार्थी आहेत. तर आपल्याकडं परंपरेने 16वं वरीस धोक्याचं असं म्हटलं जातं. तर तुमचा काय अनुभव आहे? 16व्या वर्षात मुलांनी नेमकं काय केलं पाहिजे, म्हणजे करिअर कसं ठरवायचं, हे खरं तर ते वय आहे. तर आपण इथनं सुरुवात करूया. सर्वप्रथम मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे आणि तरुण कार्यकर्ते, साहित्यिक या सगळ्यांचे आभार मानतो की मला या मंचावर येण्याची संधी दिली. खूप दिवसांनी मी घोषणा ऐकल्या, म्हणजे प्रतिभा संगम मधल्या अभाविपच्या कार्यक्रमातल्या खूप वर्षांनी ऐकल्या आणि अनेक विद्यापीठांमध्ये जिथे आपल्या मातृभूमीचा जय जयकार करायचे वांदे झालेत, त्या ठिकाणी अशा काहीतरी प्रयत्नातनं पुन्हा एकदा ती देशभक्तांची तरुण ऊर्जा समोरनं येतेय, याचा फार आनंद वाटतो. थोडेसे माझे डोळे दिपतायत कारण समोरच लाईट पण आहेत आणि प्रतिभावंतांचं तेज पण आहे. तर 16वं वरीस धोक्याचं असतं, पण मला नाही वाटत की ते तितकं धोक्याचं असतं जर तारुण्य नीट वापरलं तर. म्हणजे मी साहित्याच्याच आज मंचावर आहे, तर प्रवीण दवणे सरांचं खूप सुंदर एक पुस्तक आहे, वय वादळ विजांचं नावाचं. बऱ्याच जणांनी इथल्या लोकांनी वाचलं असेल, वाचलं नसेल तर जरूर वाचा माझ्या तरुण मित्रांनो, कारण ते वाचल्यानंतर मला माझ्या तारुण्याची दिशा गवसली. हे वय असतं, या वयामध्ये अनेक मोह पण असतात, अनेक आकर्षणं असतात आणि काही कष्ट करण्याचे काय म्हणू त्याला संधी पण असतात आणि वेळ असतो आपल्या हातामध्ये. तर त्या कष्ट करण्याच्या संधी ओळखून जर तिथे कष्ट करत गेलो तर लवकर यश मिळतं, असा माझा अनुभव आहे. म्हणजे मी मध्यंतरी एक लेख लिहिला होता लोकसत्तामध्ये. त्याच्यामध्ये लिहिलं होतं की हळुवार जुळूक अनुभवण्याचं वय असतं, या वयामध्ये जर हे कळलं की स्वतःला उन्हात तापवलं तर जास्त गोष्टी मिळतात. तर ते उन्हात तापवणं व्हायला पाहिजे. जेव्हा आता या क्षेत्रात काम करताना वेगवेगळे लोक मला भेटतात, वेगवेगळ्या वयातली मुलं भेटतात, तरुण मुलं प्रकर्षाने भेटतात, तरुण मुलं मुली, त्यावेळी मी त्यांना हेच सांगतो की हे रियाजाचं वय आहे, स्वतःची मशागत करण्याचं वय आहे. ती मशागत जर केली वेळेत तर वेळेत तुम्हाला रिझल्ट सुद्धा मिळतात. कुठल्याही क्षेत्रात काम करा, पण ही वेळ जर घालवली हातातून तर मागे वळून बघताना अरे रे चुकलोच, किंवा अरे तेव्हा केलं असतं तर बरं झालं असतं, अशा गोष्टी खूप आपल्याला डाचत राहतात. मुळामध्ये मी असं सांगेन की या वयामध्ये वाचन करणं खूप महत्वाचं आहे. आज जरी इंटरनेटचं युग असलं तरी सुद्धा सांगतो की वाचन करणं खूप महत्वाचं आहे, कारण मला जे घडवलं ते पुस्तकांनी घडवलं, आधी माझ्या आईनी आणि नंतर पुस्तकांनी. ज्या गोष्टी ज्या वयात करायला पाहिजेत त्याच वयात करायला पाहिजेत. जसं मी अविनाश धर्माधिकारींचं पुस्तक वाचलं, अस्वस्थ दशकाची डायरी, ते त्याच वयात वाचलं, अगदी 11वी 12वीत असताना वाचलं. आणि त्याच्यामध्ये भिरी भिरी भ्रमंती नावाचा एक चॅप्टर आहे, ते सायकलवरनं फिरले, डोक्यात वेड पेटलं. आणि तुम्हाला खोटं वाटेल पण पुणे, वाई, महाबळेश्वर, प्रतापगड, महाडवरनं रायगडवरती 2 दिवसाचा मुक्काम, मग पाचाड मार्गे निजामपूर आणि तामिणी घाटातून पुणे, हे 5 दिवसात सायकलवर केलं.
गंमतशीर होता. म्हणजे ते जेव्हा अनुभवतो ना आपण, तेव्हा तारुण्य खऱ्या अर्थाने अनुभवतो. थ्रिल म्हणून आपण आजकाल जे बघतो आजूबाजूला जे घडतं, व्यसनं घडतात किंवा इतर गोष्टी घडतात, याच्यापेक्षा खूप जास्त थ्रिल आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. खूप जास्त नशा आहे. म्हणजे हाच अनुभवाचं सांगायचं झालं तर महाबळेश्वरच्या घाटातनं जेव्हा प्रतापगड सोडून उतरत होतो रडतोंडीमध्ये, सायकल थांबे ना हो. म्हणजे त्याच्या कांड्या असतात त्या घासून गेल्या पूर्ण. आणि लक्झरी असतील किंवा सेमी आपल्या ज्या लाल डबे असतील, सगळ्या गाड्यांना ओव्हरटेक केले. आणि एका वळणावर येऊन कंट्रोल झाली नाही सायकल आणि जाऊन अडकलो झुडपात. पुढचं चाकातनं खालचा रस्ता दिसतोय आणि एक माझा जो मित्र होता पंकज लकडे म्हणून, आपलाच कार्यकर्ता, तो पुढे गेला माझ्या आणि खाल्लं बरं बघितलं त्याने. तू काय करतो तिकडे असं म्हणलं, काही नाही, मरायची वाट बघतोय. तो त्यांनी सायकल टाकली, धावत वरती आला, मागे खेचलं आणि त्यानंतर पुढे गेलो. नंतर लक्षात आलं, बरं तो काळ असा होता की खिशात पैसे नव्हते. सगळ्यात सुखाचा काळ जो असतो माणसाचा, की खिशात पैसे नाहीत. की त्यामुळं मिळेल ते खायचं रस्त्यात, किंवा जो शिधा बांधून नेला होता. आज जेव्हा आम्ही फिरतो मोठमोठ्या गाड्यांमधनं आणि कुठल्याही हॉटेलमध्ये थांबतो आणि एक प्रकारे सतत खाल्ल्यामुळे जी चव गेलेली आहे खाण्याची, ती चव कधीतरी जेव्हा मी सह्याद्री प्रतिष्ठान सारख्या लोकांच्या कामाला जातो आणि तिथे जेव्हा ती खिचडी खातो पुन्हा एकदा किल्ल्यावरची, तेव्हा ती चव मिळते. तर हे जे आहे, ही नशा त्या 16 वर्षातली असते, ती अनुभवली नाही तर मला असं म्हणायचं की तुम्ही करिअर उत्तम कराल, पण कदाचित खूप मोठा भाग आपल्या आयुष्यातला बघायचा राहून जाईल असं मला वाटतं. म्हणजे करिअर करा, करिअर होत राहतं, या गोष्टी परत नाही मिळत. 16व्या वर्षातच ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. याच 16व्या वर्षात अनेकांनी पुढचं आपलं ध्येय ठरवलेलं होतं. तुम्ही आता वाचनाचा उल्लेख केला आणि आईचा उल्लेख केला. खरं तर वाचनाची नेमकी सुरुवात कशी झाली, आईचा त्यामध्ये किती सहभाग होता? तुम्ही एका ठिकाणी म्हटलेलं आहे, जे भंगतं ते तेज नसतं. या मृत्युंजयकारांच्या वाक्याचा तुमच्यावर खूप मोठा परिणाम झाला. तर तुम्ही कधी मृत्युंजयकारांना भेटलाय का? असे मी सगळे एकत्रितच प्रश्न वाचनाशी निगडीत आहेत म्हणून विचारतोय. नाही, मला तेवढं सुदैव नाही लाभलं. अनेक महान प्रवृत्तींना भेटायचं सुदैव लाभलं, पण मृत्युंजयकारांना नाही भेटलो. पण हे वाक्य जे आहे ते कर्णाच्या संदर्भातलं वाक्य, मृत्युंजय कादंबरीतलं, हे कायमची एक लाईफलाईन बनून गेले. 8वीत असताना साधारण मी मृत्युंजय कादंबरी वाचली. माझ्या आईचं माझ्या जडणघडणीत मी म्हटलं की खूप मोठं योगदान आहे. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की चित्रपट जेव्हा प्रदर्शित होतो तेव्हा त्याच्या श्रेयनामावलीत सुद्धा माझ्या आईचं नाव असतं, म्हणजे दिग्पाल स्मिता लांजेकर असं नाव असतं. ते इथे म्हणजे फॅशन आहे म्हणून ते लावलेलं नाहीये. आज जो दिग्पाल लांजेकर दिसतोय त्याचं कारण केवळ माझी ती आई आहे म्हणून मी ते लावलेलं आहे. याचं कारण असं की वयाच्या 6व्या-7व्या वर्षापासून छोटी छोटी पुस्तकं इसापनीतीसारखी तिने आणून दिली. घरची परिस्थिती नसताना आणून दिली आणि ती वाचायला लावली. ज्या गावामध्ये काही वेळा आम्हाला स्थलांतर करावी लागली त्यावेळी तिथल्या लायब्ररीज हुडकून तिथे मेंबरशिप कमीत कमी दरातली कुठली असेल ती मिळवून, किंवा ती नसेल तर ओळखीच्या कोणाचं तरी मेंबरशिप कार्ड मिळवून तिने मला पुस्तकं उपलब्ध करून दिली. 9वीत असेपर्यंत, 9वीत जाईपर्यंत, 10वीत जाईपर्यंत रामरक्षा म्हटल्याशिवाय मला जेवण नाही दिलेलं माझ्या आई. आणि त्याचं कौतुक आज मला वाटतं जेव्हा मला मोठमोठे माझे जे कलाकार सिनियर मित्र सुद्धा आहेत ते म्हणतात की अरे डिक्शन असावं ना तर दिग्पाल सारखं असावं, कारण जिभेला जे वळण लावलं ते आईने लावलं. अशामुळे आईचं ते सगळं क्रेडिट म्हणून, श्रेय म्हणून ते मी देतो. आणि जे बनतं ते तेज नसतं ही फार खूप धमाल वाक्य आहे आणि आपण प्रत्येकाने आत्ताच्या काळात तर ते अनुभवण्यासारखं आहे. हे वाक्य मृत्युंजय कादंबरीत तेव्हा येतं जेव्हा भगवान श्रीकृष्ण कर्णाला भेटायला जातात आणि त्याला सांगतात तू 6वा पांडव आहेस, आणि तो म्हणतो मग, आणि मग ते परत जातात. त्यांना काही त्यांचा हेतू साध्य होत नाही आणि ते गेल्यावरती कुंती मातेला भेटतात आणि म्हणतात की मी त्याला सांगितलं की तो 6वा पांडव आहे. आणि खूप सुंदर वाक्य आहे, ते पूर्ण वाक्य सांगतो. ते पूर्ण वाक्य असं आहे, त्या सूतपुत्राला
मी सांगितलं की तू 6वा पांडव आहेस आणि त्याचा तेजोभंग करण्याचा प्रयत्न केला, पण त्या सूर्यपुत्रानं मला दाखवून दिलं की जे भंगतं ते तेज नसतं. आणि ही माझी लाईफलाईन बनली, कारण अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये मी राहत होतो, दिवस कंठत होतो आणि प्रत्येक वेळी प्रत्येक टप्प्यावरती कुठली ना कुठली अडचण आपल्या समोर येतेच आणि ती यावीच आणि ती आल्यानंतर खचून जाऊ नये. आपण आता विशेषतः कोविड नंतर आपण जे काही समाजामध्ये बघतोय की नैराश्य, त्याचा सूर, अशा वेळी हे वाक्य मदत करणार आहे की आपण सगळेजण तेजाचे अंश आहोत आणि आपण दाखवून द्यायचे की जे बघतं ते तेज नसतं. म्हणून ती लाईफलाईन तशी आहे. वा. त्या VC ते दिशेमध्ये खरं तर या मुलांनी नेमकं जीवनाचं उद्दिष्ट कसं ठरवलं पाहिजे, त्यांच्या समोरची आव्हानं काय आहेत आणि तुम्ही नेमका तुमचा 20 ते 30 सगळ्या काळामध्ये मोह कसे टाळलेत, मोह टाळण्यासाठी या विद्यार्थ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे. कारण की आज ठाई मोह दिसत आहेत, त्यामुळे हे मोह टाळण्यासाठीचे तुमचे स्वानुभव विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरतील. दुसरी एक लाईफलाईन आहे माझ्या आयुष्याची, श्रमे हे लक्ष्मी प्रतिष्ठिता नावाची. म्हणजे असा शब्द आहे, एक संस्कृत सुभाषित आहे, त्याचा शेवट या वाक्याने होतो, श्रमे हे लक्ष्मी प्रतिष्ठिता. अत्यंत हालकीच्या परिस्थितीत असताना काम करत राहणं हाच एक महत्वाचा मुद्दा मी मानला आणि काम करत राहिलो म्हणून इथे पोहोचलो. आजही अभिमानाने सांगतो 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे मला कधी मोह पडला नाही व्यसनं इत्यादी गोष्टींचा. दुसऱ्या वेळेस जेव्हा की म्हणजे आज तर काय असं मनातच आलं नाही की अरे आपण जरा सिगरेट ओढून पाहावी किंवा आपण जरा असं. आई आहे का? आई आहे याचं कारण आई पण आहे. ओके. याचं कारण मी असं जसं म्हटलं की मला आता काही जण ममाज पोय वगैरे म्हणायला लागतील, पण आहे मी अभिमानाने सांगतो. त्याचं कारण आई रागवेलपेक्षा आईला वाईट वाटेल हे जास्त होतं आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा या मोहांकडे मी गेलो नाही. आणि दुसरं परिस्थिती हे अजून एक महत्वाचं कारण आहे, कारण तिने वेळच दिला नाही कधी मोहांकडे बघायचं. कारण मला माहिती होतं की मी जर या मोहात अडकलो अमुक प्रकारच्या म्हणजे व्यसन असं गृहीत धरू, तर त्या मोहात अडकलो तर मला पुढे नाही जाता येणार आणि माझं घर बाहेर नाही काढता येणार. या सगळ्या गर्तेतून जे आपण त्याला दारिद्र्य म्हणू, कमी पैसे म्हणू, तर यातून जर मला बाहेर काढायचं असेल माझ्या कुटुंबाला तर मला कष्ट करावे लागतील. तर त्याच्यासाठी म्हणून मला कधी असं वाटलं नाही. गंमत म्हणून सांगतो, आपल्या सेटवरती किंवा माझ्याबरोबर काम करत असताना 6 महिने तरी सगळ्यांना दुर्दैवाने त्यांच्या कलाकारांना आणि तंत्रज्ञांना व्यसनं सोडावी लागतात. कारण मी सेटवरती व्यसनं करू देत नाही, घाबरतात बिचारे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती सेटवर असते, त्याची रोज पूजा होते. आणि कधी कधी असं होतं की मग ते वचपा काढतात. आणि असंच झालं. फरजंद हाही पहिला अनुभव होता सगळ्या कलाकारांचा माझ्याबरोबर काम करण्याचा. त्यातल्या काही मोजक्या कलाकारांना काही चांगल्या सवयी होत्या, तर त्यांनी असं ठरवलं की शूटिंग वगैरे सगळं झालंय पण तू ये पार्टीला. म्हणलं मी असलं काही करत नाही. तर त्यांनी असं म्हटलं की नाही तू येऊन बस तर कर. बरं बसतो म्हटलं. बसल्यानंतर त्यांनी मला आग्रह केला की शिवाजी महाराजांची एखादी गोष्ट सांग. म्हटलं मी नाही सांगणार. का? म्हटलं तुम्ही सगळे प्यायलेले आहात आणि ही जागा नाही आणि माझे शिवाजी महाराज एवढे स्वस्त नाहीत. मी तुम्हाला एक गोष्ट नक्की ऐकवणार. मी एक गोष्ट वाचून दाखवतो, मी एक गोष्ट ऐकून दाखवतो. म्हणून मी मुक्ताई नावाचं एकल नाट्य लिहिले, ज्ञानेश्वर माऊली आणि मुक्ताईंवरचं. ते वाचून दाखवलं. त्या नाटकाला नंतर एकल नाट्य आहे, एक मुलगी परफॉर्म करते, 1 तास 40 मिनिटाचा परफॉर्मन्स आहे. त्या नाटकाला भारतात जेव्हा 2018 साली ऑलिम्पिक्स झालं होतं, थिएटर ऑलिम्पिक्स NSD ला, त्याच्या उद्घाटनामध्ये ते सादर झालं. त्याचं उद्घाटन त्यांनी झालंय. तर ते नाटक वाचून दाखवलं. नखशिकांत सगळे आदरले होते, गळागळा रडत होते आणि त्यांचं सगळं जे काही व्यसन झालं होतं त्या सगळ्याचा रंग गेला होता पण चांगला रंग चढला होता. आणि ते झाल्यानंतर त्यातलाच एक माझा मित्र म्हटला की मला आज कळलं तुला कसली नशा आहे.
तर मला असं वाटतं की हे सगळे मोह आपण टाळू शकतो. आपला फोकस क्लिअर पाहिजे. मी ज्या क्षेत्रात काम करतो त्याच्यात कॅमेराचा फोकस असतो, अभिनयाचा फोकस असतो, डोळ्यांचा फोकस असतो. इथे कोणी नाटकात काम करत असेल, थिएटर करत असेल, त्यांना माहिती आहे की डोळ्यांचा फोकस असतो, त्याच्यावरती काम करावं लागतं. तसा फोकस पक्का पाहिजे आपला की मला हे करायचं आहे आणि ते करण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतील, रियाज असतील, कष्ट असतील, ते करत राहिलं तर मला नाही वाटत कुठले मोह तुम्हाला आकर्षित करू शकतात. तुमच्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही BA इंग्रजीमधून केलं, MA संस्कृतमधून केलं आणि त्यापूर्वीही शाळेत असल्यापासून वाचनाची तुमची आवड होती, त्यामुळे मराठी अत्यंत चांगलंच होतं. तर ह्या तिन्ही भाषांच्या वेळेस तुमच्या शिक्षकांनी तुमच्यावरती काय विशेष प्रयत्न केला? कुठले शिक्षक तुम्हाला या सगळ्या प्रवासात आठवतात मागे वळून पाहताना, की ज्यांचं तुमच्या जडणघडणीत काही ना काही योगदान आहे? मी म्हणजे आईचं जसं सांगत होतं तसं की तिने खूप चांगले, मी मूळचा रत्नागिरीचा आहे, म्हणजे माझं कुटुंब रत्नागिरीचं आहे. तर मला एक खूप चांगला उपकार केला आहे की मला पुण्यामध्ये माझ्या मामाकडे आजोळी शिकायला ठेवलं आणि त्याच्यामुळे मला वास्तव्याविषयी पण त्याला जोडून सांगाल तर मी माझा आजोळ जे ते पुण्याच्या कसबा पेठेतलं आहे, त्यामुळे इतिहास तेव्हापासून खूप जवळचा आहे. कारण कसबे पुणे इथेच सगळं सुरू झालं. छत्रपती शिवाजी महाराज आले, लाल महाल, तर कसबे पुणे. मी जिथे राहतो गावकस मारुती भाषे, तिथनं एक हार्डली 10 मिनिटावरती लाल महाल आहे. तर तिथे मी लहानाचा मोठा झालो आणि फडक्या उदावरती एक खूप छोटीशी शाळा आहे, छान शाळा आहे, शेठ हिरालाल सराफ परशाला नावाची. म्हणजे माझ्या बोलण्यावरनं वगैरे लोकांना लगेच वाटतं ना मोही रमण भाग काहीतरी, पण तसं नाही आहे. शेठ हिरालाल सराफ परशाला नावाची एक छोटेखानी शाळा आणि तिथले खूप प्रामाणिक शिक्षक मला लाभले. त्यातले मराठी किंवा इतर भाषांचे शिक्षक असतील, गणिताच्या शिक्षिका असतील, ज्यांचा माझा खरं तर गणिताचा अजून सुद्धा 36 आकडा आहे. गणित जमत नाहीत, त्यामुळे आकडे खूप येत नाहीत माझ्याकडे. मोठे मोठे तुम्ही चित्रपटाची गणित सहजतेनं सोडवली आणि 36चा आकडा असं कसं म्हणताय? नाही, ते आकडे प्रोड्युसरकडे जातात. त्यांना सगळं जातात. त्यातली जी कला आहे त्यातले शब्द माझ्या बरोबर राहतात आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात आणि प्रेक्षक म्हणून मला सहन करतात. तर तरी पण त्यांचे खूप उपकार आहेत, कारण या सगळ्या मंडळींनी त्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये माझ्यामधला माणूस जिवंत ठेवला आणि त्याला दिशा दिली. जसं मला भाषेचं शिक्षण घ्यावंसं वाटलं, याच्यामध्ये या भाषेच्या शिक्षकांचा खूप हातभार आहे. पाद्यबाई नावाच्या आमच्या संस्कृतच्या शिक्षिका होत्या किंवा बडवेबाई नावाच्या मराठीच्या शिक्षिका होत्या. त्यांनी त्या भाषेतली गंमत शिकवली त्यातल्या मार्कांपेक्षा, की यात किती काय पाठ केलं की मार्क मिळतील याच्यापेक्षा हे किती छान आहे हे बघ ना जरा, असं म्हणून आमचा जो काही ग्रुप होता, काही 10-12 विद्यार्थ्यांच्या मित्रांचा, त्यांनी गंमत दाखवली त्यातली. जसं संस्कृतची आवड निर्माण झाली तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या त्यावेळेच्या प्रहेलिका आहेत किंवा कोडी आहेत किंवा संस्कृत मधल्या गोष्टी आहेत. म्हणजे जसं एक गंमत म्हणून शेअर करतो की संस्कृत किती गंमतशीर भाषा आहे. पूर्वीच्या काळी मुली सुद्धा वरपरीक्षा करायच्या, फक्त मुलगा बघायला येतो असं नसायचं. तर 2 मैत्रिणी बोलतायत एकमेकींशी आणि त्या बोलताना एक दुसरीला विचारते, काय का तुला तो मुलगा बघायला आला होता किंवा तू मुलगा बघायला गेली होतीस, काय झालं? मला नाही आवडला. का? ते म्हणते की यस्य षष्टी चतुर्थीच, यस्य ही षष्टी सांगतो, यस्य ही आणि चतुर्थी पण म्हणून सांगतो, विहस्यच्या विहायच्या, त्याला त्यातल्या दोघांमधला फरक कळत नाही. आणि तिथे पुढे श्लेष आहे, अहम कथम द्वितीय अस्यात. अहम ही द्वितीय आहे म्हणून सांगतो. आता द्वितीय म्हणजे भार्या सुद्धा आहे, पत्नी सुद्धा आहे. अहम कथम द्वितीय अस्यात, द्वितीय अहम ही द्वितीय सांगतो, द्वितीय अस्यात अहम कथम, मी त्याची भार्या कशी होऊ. असं इतकी गंमतशीर ही भाषा आहे. ही गंमत मला 8वीतली, हा श्लोक किंवा हे सुभाषित 8वीमध्ये मला अभ्यासाला होतं. तेव्हा जे सांगितलंय माझ्या शिक्षकांनी ते अजून लक्षात आहे, कारण ते अशा प्रकारे गंमतशीर पद्धतीने समजून सांगितलं. कदाचित आज जे चित्रपट मी बनवतोय त्याच्यामध्ये तीच गंमत आहे की आजोड पाठांतरामुळेच तुम्ही आज सगळी रंगभूमी आणि चित्रपट भूमी गाजवताय. खरंच आहे.
आता म्हणू शकतो आपण तसं, पण पाठांतराने काय होत नाही असं ते 3 इडियट्स सांगून गेले. कॉलेजच्या शिक्षकांबद्दल जरा. महत्वाचा भाग मला सरांचेच खूप आभार मानायचे की माझ्या कॉलेजमध्ये प्रोफेसर कुल्लूर नावाचे एक खूप विद्वान प्राध्यापक होते. गरवारे कॉलेजमध्ये मी BA केलं. म्हणजे शेक्सपियर शिकवताना त्यांनी ज्ञानेश्वरांचे दाखले दिलेत कित्येकदा. इतका सुंदर अभ्यास. तर त्यांचा नंबर सरांमुळे परवा मला मिळाला. असे शिक्षक पावलोपावली भेटत गेले ज्यांनी घडवलं मला. आणि मला असं वाटतं की त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम अकॅडमिक शिक्षक येणं सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि त्याचा खूप फायदा तुम्हाला होत राहतो. या सगळ्या प्रवासात संस्कार भक्तीशी आलेला संबंध. मुळात नाटक वेळा होतो त्यामुळे काहीतरी करायचं होतं. इतर ग्रुप्समध्ये काम करण्याचा प्रयत्न केला पण वैचारिक मतभेदांमुळे ते शक्य होत नव्हतं. आणि एके दिवशी पुण्यातले रमणबागेत इतिहासाचे शिक्षक असलेले मोहन शेटे सर ते आले आणि त्यांनी असं म्हटलं की आम्ही सावरकरांवरचं एक नाटक करतोय तर तू येशील का, त्याच्यामध्ये काम करशील का. मला आवडणारच होतं आणि ते संस्कार भारतीच्या मार्फत 2004 साली सादर झालेलं स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचं क्रांतीसूर्य सावरकर हे महानाट्य होतं. त्याच्यामध्ये दामोदर चापेकरांची भूमिका केली आणि तिथपासून प्रवास सुरू झाला. आणि त्याच्यानंतर मग संस्कार भारतीचं बऱ्यापैकी काम केलं. 2006 साली गोळवलकर गुरुजींच्या चरित्रावर आधारित राष्ट्राय स्वाहा हे महानाट्य रजत जयंती समारोहाच्या निमित्ताने सादर केलं. त्याच्यामध्ये 150 कलाकार ऑन स्टेज, 150 कलाकार बॅक स्टेज असं महानाट्य ते होतं. असं मग संस्कार भारतीचा संबंध पुढे पुढे आला. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी घडली की या संस्कार भारतीच्या सगळ्या प्रवासात मला माझे गुरु भेटले, प्राध्यापक श्यामराव जोशी, ज्यांच्याकडे गेली 15 वर्ष मी व्हॉइस कल्चर शिकतो आहे. शिकून झालं म्हटलं नाही, शिकतो आहे. आजही त्यांच्याकडे आम्ही जातो. आणि मला असं लक्षात आलं की आपले लोक जनरली प्रसिद्धी परांगमुख असतात काही व्यक्ती, तशा पद्धतीचे आमचे गुरु आहेत प्राध्यापक श्यामराव जोशी. कारण माझ्या चित्रपटातले असतील किंवा अन्य अनेक मोठे कलाकार सुद्धा त्यांच्याकडे येत असतात. सो ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे माझ्या आयुष्यातली, ती संस्कार भारतीच्या मार्फत मला मिळाली. तुमच्या प्रवासात संस्कार भारतीने निश्चितच खारीचा वाटा उचललेला आहे. छानच आणि हे अभिमानास्पद आहे. आता तुम्ही गुरूंचा उल्लेख केला, खरं मी उत्तरार्धात गुरूंकडे येणार होतो, पण आता विषय निघाले म्हणून गुरूंनी तुम्हाला स्वीकारलं कसं? तुम्हाला कुठल्या अग्निदिव्यातून जावं लागलं? अग्निदिव्य असं नाही म्हणणार. ते जे महानाट्य मी करत होतो त्याच्या अगोदरपासून म्हणजे 2004 पासून संस्कार भारतीत आल्यानंतर मला असं कायम त्यांचे काही सत्र ऐकताना किंवा असं वाटायचं की या माणसाकडे शिकलं पाहिजे आपण. मोठमोठे कलाकार पण नाट्य क्षेत्रातले असं म्हणायचं की अरे तू संस्कार भारतीत आहेस तर श्यामरावांकडे का नाही शिकत आहेस. पण ते परीक्षा घेत होते वारंवार आणि हो बघू ना, करू ना, सर भेटूया आपण. मग अमुक दिवशी मी सांगतो पक्क काही सांगत नव्हते, अमुक दिवसापासून शिकायला. आणि राष्ट्रीय स्वाहा या नाटकाने मला खूप घडवलं. त्यातला पहिला भाग लेखकाचा आहे, तो वाटलं असतं नंतर बोलू. आणि लेखक म्हणून मला एक खूप मोठं सुंदर सूत्र मिळालं जे मी तुम्हाला सांगेन त्या नाटकामुळे. आणि दुसरा भाग असा झाला की 29 डिसेंबरला त्याचं सादरीकरण होतं 2006 साली. आणि साधारण 1 तारखेला आम्ही त्याचं रेकॉर्डिंग कम्प्लीट केलं. 6 तारखेपासून त्याची तालीम थोडी सुरू झाली, ऐकणं बोलणं, कारण प्री रेकॉर्डेड नाटक होतं. आणि 13 तारखेला त्याचं स्टँडिंग सुरू झालं. 17 तारखेला माझे वडील मंचरला रोड ऍक्सिडेंटमध्ये गेले. आणि 17 तारखेला वडील गेले हे मला सकाळी कळलं 11 वाजता वगैरे. मी गेलो, माझे मित्र होते बरेचसे बरोबर. आणि मग त्यांचं सगळे अंतिम संस्कार वगैरे झाले. 4 वाजता 7 वाजताची तालीम होती. घरी गेलो, अस्वस्थ होतो कारण तालीम दिसत होते डोळ्यासमोर आणि गोळवलकर गुरुजींवरचं नाटक एका महापुरुषावरचं. आणि मी अस्वस्थ बसलेलो होतो घरात. आई सुन्न होती. आईने असं फक्त बघितलं माझ्याकडे, म्हटली तालमीची वेळ झाली, जायचं असेल ना तुला. मी तालीमीला गेलो. मी तालीम घेतली त्या दिवशी
आणि ते शामरावांनी डोळ्यांनी पाहिलं आणि त्यानंतर माझा शिष्य म्हणून स्वीकार केला. ते आजतागायत मी त्यांच्याकडे शिकतोय. बरं, ती खूप गंमतशीर गोष्ट असायची आणि प्रेशरचं काम असायचं. कारण मागे विचार करा, 29 दिवस ती तालीम चालली सगळी, 29 तारखेपर्यंत, म्हणजे 13 पासून पुढचे दिवस 29 तारखेपर्यंत. इतके दिवस स्टँडिंग जेव्हा चालू होते ना, मागे शामराव जोशींबरोबर शेजारी राजदत्त बसलेले असायचे. प्रेशर म्हणजे किती प्रेशर असेल. आणि मी एक नौका दिग्दर्शक 150 मुलांना दिग्दर्शित करतोय. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप घडवतात असं मला वाटतं. वा, राजदत्तांचा अनुभव तुम्ही सांगा, विद्यार्थ्यांना आवडेल. दत्ताजींचा अनुभव असा होता की ते, बरं, ही दोन्ही मंडळी बोलत काहीच नसायची. म्हणजे तालीम बघितल्यावर काहीतरी सुचवलंय वगैरे, मोठी माणसं. म्हणजे आज सुद्धा मी सुद्धा गेल्यावरती मला काही खटकलं तर मी जरा परवानगी घेऊन, अर्थात जरा मी सुचवू का असं होतच मनातनं. फक्त शामरावांनी एक नियम घालून दिलाय की एका नाटकाला एकच दिग्दर्शक असतो, त्यामुळे बोलत नाही. पण त्या दोन्ही मंडळींनी कधीच मला काही सूचना केली नाही. शामरावांनी नोट्स काढल्यात त्या नाटकाच्या, त्या म्हणल्या, मी त्यांना मी आजपर्यंत मागतोय, 15 वर्ष आहे, आज तर काही दिलेले नाहीत त्या नोट्स. जेव्हा द्यायच्या तेव्हा ते येईन म्हणतात. म्हणजे तोपर्यंत मी कदाचित अजून मी तयारच नाही झालोय त्यांच्या दृष्टीने. आणि राजदत्तांचं असं झालं की प्रयोग संपेपर्यंत ते काही बोलले नाही. प्रयोग संपल्यानंतर ते मागे आले बॅकस्टेजच्या. मला आजपर्यंत कुठल्याही स्टेट अवॉर्ड, नॅशनल अवॉर्ड, ऑस्करची गरज नाही पडली. याचं कारण ते मागे आले, ती घटना आहे. ते मागे आले, त्यांनी मिठी मारली मला. ते म्हणले की मी संघ मोठ्या पडद्यावर आणलाय, छोट्या पडद्यावर आणलाय, पण लाईफ साईज आणायचं काम तू केलंस, जे मला आयुष्यभर जमलं. हे राजदत्तांनी म्हणणं याच्यासारखा पुरस्कार नाही आहे जगात, असं मला वाटतं. हे तुमच्या प्रामाणिक कष्टाचं सगळं फळ आहे. अजून तर आपल्याला खूप मोठी मजल मारायची आणि तुमचा प्रामाणिकपणा प्रत्येक वेळेस जाणवतो. निनाद पेडेकर तुमच्या आयुष्यात आले आणि तुमचं विश्व इतिहासाच्या दृष्टीने बहरलं, असं म्हणता येईल का आपल्याला? गोनीदांचा प्रभाव तुमच्या साहित्यावरती जाणवतो. तर या दोघांबद्दल तुमचे अनुभव सविस्तरपणे सांगितलं तर विद्यार्थ्यांना आवडेल. मला इथल्या लेखकांना कायम सांगायचंय की काही करा, पण गोनीदा जरूर वाचा, अभ्यास म्हणून. गोनी दांडेकरांच्या जेवढ्या कादंबऱ्या आहेत तेवढ्या जरूर वाचा. त्याचं कारण त्यातलं व्यक्तिचित्रण आणि त्यातला भाषिक अभ्यास हा इतर ठिकाणी मला तितका जाणवला नाही, पण गोनीदांच्या प्रकर्षाने आपल्याला जाणवतो साहित्यामध्ये. बोली भाषेचा ते जास्त वापर करतात. तर मी निनाद काकांपासून येतो पहिल्यांदा. मी 8 वर्षाचा असताना, आणि निनाद काका पहिल्यांदा मला आठवतात, म्हणजे घरी आले पुसट स्मृती, आणि मग त्यानंतर पुढे. कारण माझे आजोबा आणि निनाद काका हे किर्लोस्कर कमिन्स कंपनीमध्ये एकत्र काम करत असत, आणि त्यामुळे निनाद काकांचं घरी येणं जाणं असेल. म्हणजे मी काका म्हणायचो कारण तो सवयीचा भाग झाला. ते खरं तर खूप वयाने मोठे होते माझ्यापेक्षा. आणि मग नंतर ते घरी येत राहिले. मग कधीतरी पहिला किल्ला जो मला दाखवला 8व्या किंवा 9व्या वर्षी, तो निनाद काकांनी दाखवला, सिंहगड. आणि त्यामुळे इतका भाग्यवान आहे मी की त्यांच्या बरोबर मी पहिला किल्ला पाहिला, आणि त्यानंतर अनेक वर्ष त्यांच्याकडे जात राहिलो. कधी त्यांचे ग्रुप बरोबर त्यांचा असिस्टंट म्हणून जात राहिलो, ग्रुप ते द्यायचे किल्ल्यांवर तेव्हा. आणि फर्जंद पासून जो काही रिसर्च केला सगळा, तो सगळा त्यांच्या हाताखाली केला. मला फार वाईट वाटतं की फर्जंद ते फक्त 6 महिन्याच्या फरकाने पाहू नाही शकले. पण फर्जंद जेव्हा ऐकलं स्क्रिप्ट त्यांनी पूर्ण, तर ते स्क्रिप्ट ऐकल्यानंतर त्यांचं वाक्य असं होतं की हा मराठीतला ट्रॉय आहे, किमान मराठीतला तरी ट्रॉय आहे, तो तसाच बनला पाहिजे. मी बनवू शकलो का नाही हे आता सांगायला ते हयात नाही, पण महाराष्ट्राची जनता जे म्हणते त्यानुसार मी एक चांगला सिनेमा नक्की बनवलाय. आणि गोनीदांबद्दल बोलायचं झालं तर लहानपणापासूनच कादंबरीमय शिवकाल पहिल्यांदा एकदा ते वेळ लागलं छत्रपती शिवाजी महाराजांचं, आणि मग त्यानंतर त्या संदर्भातली सगळी पुस्तकं वाचली, कादंबऱ्या वाचल्या. तर त्या कादंबऱ्यांमधलं सगळ्यात आवडतं पुस्तक किंवा कादंबऱ्यांचा संच म्हणजे कादंबरीमय शिवकाल. 5 कादंबऱ्यांचा संच आहे. बऱ्याच जणांनी वाचला असेल, वाचला नसेल तर आवर्जून वाचा. बाबासाहेब पुरंदरेंनी आप्पांकडून वचन घेतलं होतं पावनखिंडीमध्ये की तुम्ही सगळा शिवकाल हा कादंबरीमय कराल, कादंबरीमध्ये आणाल, कादंबरीच्या फॉर्मॅटमध्ये आणाल. आणि त्याकरता आप्पांनी तो सगळा केलेला प्रपंच आहे.
जर त्यांचं कहाणी मागची कहाणी नावाचं पुस्तक आहे की मी कुठल्या कुठल्या साहित्यकृती कशा लिहिल्या त्या प्लीज अभ्यासा ते पुस्तक. त्याच्यात त्यांनी एक खूप सुंदर गोष्ट लिहिली आहे. मी त्या कादंबऱ्यांमध्ये जेवढी कादंबऱ्या आहेत 34 कादंबऱ्या आहेत आप्पांच्या बोलिनांच्या, त्या 34 कादंबऱ्यांमध्ये जेवढी म्हणून स्थळं वर्णन केलेली आहेत त्या प्रत्येक ठिकाणी मी जाऊन आलेलो आहे. ज्या ठिकाणी मी गेलेलो नाही त्याचं वर्णन मी केलेलं नाही. हा खूप मोठा भाग आहे साहित्यिक म्हणून आणि शिकण्यासारखं आहे. आणि त्यातून ती जीवनवृत्ती साहित्यिकाची ऍक्च्युली आपल्या अंगी आली असं आपण प्रार्थना करू शकतो. मी पुन्हा निनाद बेडेकर सरांकडे येतो की त्यांच्यासोबत तुम्ही कुठले किल्ले पाहिले आणि कुठल्या किल्ल्यांच्या अशा संस्मरणीय आठवणी तुम्हाला सांगता येतील? तसं म्हटलं तर खूपच आहेत, पण प्रामुख्याने मला ऑफबीट किल्ला ज्याला म्हणता येईल असा. ऑफबीट असं नाही, मी तुम्हाला सांगतो की मला प्रामुख्याने निनाद काकांबरोबर रायगडवर खूप जास्त वेळा जायची संधी मिळाली. आणि माझ्या आयुष्यातला जो आता इथले तरुण मुलं खूप आहेत, आपल्या आयुष्यातला एक फ्रस्ट्रेशन पॉइंट असतो की जिथे जाऊन बसायला रडायला आपल्याला आवडतं किंवा तिथनं आपल्याला एक वेगळी ऊर्जा मिळते आपण फ्रस्ट्रेट असताना. तर तसा तो टकमक टोकाचा भाग आहे की मला कधी खूप प्रेशर आलं आणि काही सुचेन असं झालं की मी अजून सुद्धा टकमक टोकावर जाऊन बसतो. फर्जंदची अख्खी स्क्रिप्ट 5 तासामध्ये प्रसादासारखी त्या टकमक टोकावर मिळाली आहे मला. खरं तर मी फर्जंदकडे येण्यापूर्वी 1-2 गोष्टींचा उल्लेख करतो. एक म्हणजे तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट जो तुम्ही कुठेतरी नोंदवलेला आहे की दिवे घाटात तुम्ही तुमची भेट झाली जाधवघडीच्या प्रसंगात. त्या अनुषंगाने जरा सविस्तर सांगा. तुम्ही त्यापूर्वी शस्त्र प्रदर्शन स्वतः शिकलात, शस्त्र इतरांना शिकवलं, त्या शस्त्रामुळे तुम्ही आपटे सरांच्या कसं जवळ गेला आणि पुढेही आपटे सरांचा तुमच्या कारकिर्दीवरती कसा परिणाम झाला. मग आपण फर्जंद आणि पुढे जाऊया. तो काळ असा होता की त्यावेळी शस्त्र शिकत होतो आवड म्हणून, कसबा पेठेत राहत होतो. त्यामुळे आजूबाजूला तालमी आखाडे खूप होते आणि संघाचं काम करत होतो. त्यामुळे शारीरिकची आवड होती काही प्रमाणात आणि त्यामुळे त्याचा पुढचा भाग म्हणजे दंड शिकून झाला होता, वेत्रचर्म शिकून झालं होतं. त्याचा पुढचा भाग म्हणून शस्त्र शिकायची होती. तलवारी शिकूया, दांडपट्टा शिकूया, त्याच्यातलं ज्ञान घेऊया असं सगळं चाललं होतं. आणि खूप छान ग्रुप जमला होता कसबा पेठेतला आमचा 20-25 मुलांचा. आणि दरम्यान नाटकाची साधना पण सुरू होती. एक एकांकिका करून झाली होती. पुण्यामध्ये एक एकांकिका म्हणजे मोठी गोष्ट असते. ती स्वतः केलेली ती केली होती. त्यामुळे खूप काही येते असा एक समज पण झाला होता. आणि हे सगळं करत असताना छत्रपती शिवाजी नावाची एक हिंदी मालिका विनय आपटे सरांनी सुरू करायचं ठरवलं DD नॅशनलवरती. माझा काही संपर्क नव्हता या क्षेत्राशी. ते हे सोडल्यास म्हणजे बघणं सोडल्यास आणि एकांकिका सोडल्यास काहीतरी करायचं या क्षेत्रात हे नक्की होतं. शिवराज अष्टकाची कल्पना मनात घोळत होती आणि त्यातलाच एक भाग म्हणून हे करावं असं मला वाटत होतं. आणि त्यामुळे तर हे सगळं करावं वाटत होतं. आणि विनय आपटे सरांची ती मालिका सुरू झाली. पहिला भाग अतिशय उत्तम सादर झाला आणि आम्ही सगळे एक तर छत्रपती शिवाजी महाराजांचे वेडे आणि त्यामुळे ही मालिका खूप सुंदर होणार. कारण विनय आपट्यांसारखा दिग्दर्शक ही मालिका करतोय हे लक्षात आल्यामुळे म्हणलं की वा आता आपण खूप छान गोष्टी बघायला मिळतील. म्हणून बरं तो काळ असा होता की तेव्हा कसबा पेठेतल्या वाड्यामध्ये एकच टेलिव्हिजन आणि एकच फोन असायचा. तर त्या काळामध्ये आम्ही तो सगळा काळ चालू होता. आणि दुसरा भाग आला तोरण्याची लढाई सुरू झाली. लुटूपुटूची झाली, टक 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 आणि भगवा झेंडा लागला आणि आमच्या सगळ्यांचे चेहरे पडले. हे असं कसं काही युद्धच झालं नाही. कारण आम्ही शिकत पण होतो तेव्हा शस्त्र. तर आपण जे करतो त्यातलं किमान 4 गोष्टी कराव्या त्यांनी. अस्वस्थ आलो खूप. आणि सध्याच्या भाषेत आणि तेव्हा एक गोष्ट अजून केली होती मी. डिस्कवरी नावाचा चॅनल तेव्हा बघायला मिळत असेल. तर डिस्कवरीवरती मेगा मूव्हीज नावाची एक मालिका लागायची. आता ती बघायला मिळेल कुठेतरी, कुठल्या तरी OTT प्लॅटफॉर्मवर नक्की असेल. तर त्याच्यामध्ये ग्लॅडिएटर वगैरे हे जे सिनेमे येऊन गेले होते त्याचं मेकिंग दाखवलं होतं. त्याच्या नोट्स काही मी काढल्या होत्या आणि त्या नोट्सच्या आधारे मी एक पत्र लिहिलं
खरमरीत विनय आपटे सरांना, म्हणजे ही दोन विधानच जराशी गडबड आहे, पण मी खरमरीत पत्र लिहिलं विनय आपटे सरांना की तुम्हाला मालिका करता येत नाही, तुम्ही बंद करा. तारुण्याचं हां, तेच बेहोश होण्याचा वेळ मुलांना पण लागला पाहिजे. हल्ली ट्रोल करतात असं आम्हाला, तुम्हाला चित्रपट करता येत नाही, बंद करा. तसं प्रमाण तुमच्यासारखं सांगता आलं पाहिजे. हा, पण त्याच्यामध्ये काय आहे की मी त्याच्या पत्राने तुम्हाला बंद कर, तुम्ही बंद करा असं म्हटल्याच्या खाली मुद्दे दिले होते 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आणि मला असं वाटलं की हा, मी माझ्या मनातलं सगळं याच्यावर उतरवलेलं आहे. मला जी अस्वस्थता होती ती उतरवलेली आहे. मी आईला वाचून दाखवलं. आई म्हणली तू येडा आहेस का, ते कोण आहेत आणि तुझं कर्तृत्व काय, एक एकांकिका केली म्हणून तुला अक्कल नाही आली खूप, आणि ते विनय आपटन सारख्या मोठ्या कलाकाराला तू हे सगळं म्हटलं. नाही, मला फक्त भावना पोचवायच्यात माझ्या त्यांच्यापर्यंत, आणि याला काय कचऱ्याचा डब्बाच दिसणार आहे, त्यामुळे तू काळजी करू नको. मी पत्र पाठवलं, आणि पत्र पाठवल्यानंतर काय झालं, विषय संपला माझ्यापुरता. मालिका बघायची नाही असं ठरलं होतं. आणि काही दिवसांनी त्या शेजारच्या काकू फोन ज्यांच्या घरात होता त्या बिचारा सांगायला आल्या दुपारी की ते मुंबईहून तुझ्यावर फोन आहे तुझ्यासाठी. म्हटलं मुंबईहून? पण मुंबईत तो काळ होता जो आमच्या कुटुंबाचा जेव्हा नातेवाईक ओळख देत नसतात जनरली. म्हणजे वपू काळे जे म्हणतात ना की सक्सेस इज मोर रिलेटिव्ह टर्म, मोर सक्सेस मोर रिलेटिव्ह, तसं ते होतं. आणि त्यावेळी मुंबईतले कोणी नातेवाईक काय कशाला फोन करतायत, म्हटलं असेल कोणाचं, म्हणून गेला, फोन उचलला. फोनवरनं पलीकडनं तो सुप्रसिद्ध आवाज आला, विनय बोलतोय. नातेवाईकात मित्रांमध्ये कोणी विनय नाही. म्हटलं कोणी विनय, दारिष्ट्य बघा, दारिष्ट्य हा चांगला शब्द पुण्याच्या भाषेत माझ बघा. कोण विनय, तिकडनं विनय आपटे बोलतोय. फोन पडला खाली डायरेक्ट. सॉरी सर. म्हणे चर्चा तर होऊ दे मग, सॉरी म्हण. नाही सॉरी सर, कशासाठी, ते पत्र मी पाठवलं ते तुम्हाला मिळालं असावं बहुतेक म्हणून तुम्ही फोन केला. मीच. ते म्हणले मीच बोलतोय. ते म्हणले ते मिळालं पत्र, मुद्दे पट्टायत. मोठा माणूस, मोठेपणा लागतो हे सगळं करायला. तर त्या माणसाने असं म्हटलं की मला मुद्दे पट्टायत, पण मला तुझ्याशी चर्चा करायची आहे की हे सगळं तुझ्या आत आहे का तू फक्त पोपटपंची करतोयस. तर ये मुंबईला. म्हटलं मला मुंबई माहिती नाही, कधी गेलोच नाही. मग म्हणे बरं पुण्यात आहेस ना तू, सासवड माहिती आहे का. म्हटलं हो. जाधवगडी माहिती आहे का. 1000 वेळाच ऐकायलावर जाऊन आलो होतो परत. म्हटलं माहिती आहे, तिथे आम्ही पुढच्या 8 दिवस शूटिंग करतोय, तिथे येऊन भेट मला. मधल्या काळात त्यांनी बरं तू काय करतोस, म्हटलं मी SY करतोय, 2002ची गोष्ट. अच्छा, हे सगळं तुला शस्त्र वगैरे कशी माहिती. म्हटलं आम्ही प्रशिक्षण घेतोय, 20-25 जणांचा ग्रुप आहे, सगळ्यांना घेऊन ये, मला तुम्हाला सगळ्यांना बघायचंच आहे. हे बघायचंच मधला जरा असा घाबरलो होतो मी. आणि मग गेलो तिकडे, बस पाठवली त्यांनी. सकाळी 6 वाजता 7:30ला पोहोचलो. 8 वाजताची शिफ्ट होती. गेलो तिथे. बसंत चितोडा म्हणून नंतर जो माझा खूप जवळचा मित्र झाला, आता बिचारा हयात नाही, बसंत चितोडा होते तिथे, चीफ एडी त्यांचे. आणि बसंतजींनी आम्हाला बघितलं सगळ्यांना. चलो चलो फायटर आगे, मेकअप कर केलं मी. डोकं फिरलं परत, पुणेरी माझ फायटर नाही आहे. कशाला आलं इकडं, तुम्हाला शिकवायला आलं. सो म्हटलं मी त्यांना तुम्हाला शिकवायला आलं. विनय आपटेंची टीम, त्यांना खूप हर्ट झालं ते की सगळ्यात जो स्किलफुल माणूस मानला जातोय दिग्दर्शनात, आणि त्यांच्या टीमला मी म्हणते तुम्हाला शिकवायला आलं. हा कोण आहे, हाकलून दिलं म्हणतात. खाली जाऊन त्या बसपाशी उभे राहा सगळे. परत गेलो, खाली जाऊन उभे राहिलो. 8 वाजता बरोबर सर आले. सरांनी बोलवलं की यावर, आणि गेलो त्यांच्याबरोबर. न्याहारीचं सौभाग्य मिळालं, ते बसवलं शेजारी. आणि म्हटलं ते सगळं वाचलंय मी, हे सगळं कुठं हे केलंस, शिकलास कुठे. म्हटलं शिकलो नाही, ते नोट्स काढल्यात बघून. बर, मग शिवचरित्र किती माहिती आहे. तोपर्यंत पारायण झाली होती वेगवेगळ्या गोष्टींची. आणि म्हटलं की बऱ्यापैकी माहिती आहे. सुबन मंगळची गोष्ट माहिती आहे का, सुबन मंगळचं युद्ध माहिती आहे का. म्हटलं हो माहिती आहे. ते इथे शूट करायचं आहे. नाही होणार. माझं सुटतच नव्हतं, मला थांबत नव्हतं माझं. म्हणजे कसं काय नाही होणार. म्हटलं त्याला मातीचे तटबंदी असल्याचे वर्णन आहे, इथे तर म्हणलं सगळी दगडी तटबंदी आहे, कसं काय. नाही नाही, ते चीट करायचं असतं.
म्हटलं मग घोडे घोडे कशाला? म्हटलं संभाजी गावच्यानी घोडे घातले होते ना वरनं तटावरनं, कारण म्हटलं मातीची तटबंदी फुटत नाही, तोफगोड्यांनी फुटत नाही आणि हत्ती धडका देऊ शकत नाही. सगळं बरोबर आहे म्हणजे ते आपल्या बजेटमध्ये येत नाही. ते काय म्हणत होते आज कळतंय मला. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी विचारलं की तुला कॅमेरा कळतो? म्हटलं नाही कळत. त्या दिवशी मी शिकलो की प्रामाणिकपणे बोलायचं या क्षेत्रात, खरं सांगायचं की मला येतंय किंवा नाही येते. तुम्हाला शिकायची संधी मिळते, नाहीतर तुम्ही फसवता आणि घरी जाता, तुम्हाला पुढचं काम नाही मिळत. तर त्यांनी म्हटलं मग तू काय केलंस काय? म्हणलं मी नाटक केलंय, एकांकिका केली आहे. बरं, आणि तुम्हाला काय येतं? मग आम्ही प्रात्यक्षिका दाखवली शस्त्रांची. ते बघून ते खुश झाले आणि मग त्यांनी असं सांगितलं की तू नाटकासारखे याचे पंचेस बसव. आता त्यातली टेक्निकल लँग्वेज खूप चांगली येते मला. ते नाटकासारखे याचे सीन्स बसव, मी शूट करतो. कारण मी कॅमेराच त्या दिवशी पहिल्यांदा बघितला होता. सिरियलचा कॅमेरा असा असतो. आणि मग मी नाटकासारखे त्याचे की तू इकडनं यायचं, मग तू ह्याला मारायचं वगैरे वगैरे जे काय सेट केलं, ज्याला हल्ली फाईट कोरिओग्राफी म्हणतात. आणि विनय सरांनी शॉर्ट डिव्हिजन करून ते शूट केलं, काहीही माहीत नसताना फक्त प्रामाणिकपणाच्या आणि मेहनतीच्या जोरावर 8 दिवस मी फाईटचं डिरेक्शन केलं आणि ते विनय आत्तानी करून घेतलं. आणि हीच प्रोसेस आज सुद्धा चालू आहे. कुठलाही चित्रपट करताना 1.5 ते 2 महिने सगळ्या कलाकारांचे आम्ही वर्कशॉप्स घेतो, ज्याच्यामध्ये अशा प्रकारच्या फाईटची कोरिओग्राफी होते, त्याची शॉर्ट डिव्हिजन होते, त्याचं शूटिंग होतं आधी एक सिंगल शॉर्ट डिव्हिजन होते आणि मग त्याच्यानंतर आम्ही सेटवर जातो. आणि म्हणूनच माझे चित्रपट कमी वेळेत आणि कमी बजेटमध्ये तयार होतात. आत्ताच सरांनी सगळं सविस्तर सांगितलं. मला आजपर्यंत भावलेल्या या व्यक्तिमत्वाचे 3 गुण मी तुम्हाला सांगतो, जे प्रत्येकालाच खूप उपयोगी पडतात. एक म्हणजे प्रचंड आत्मविश्वास, 2 म्हणजे प्रामाणिकपणा आणि 3 म्हणजे मेहनत करण्याची अखंड तयारी. या 3 गुणांमुळे ते आज इतक्या उंचीला पोहोचू शकलेले आहेत. त्यामुळे आपण विद्यार्थ्यांनी सुद्धा हे कायम हे 3 गुण स्वीकारा, त्याची अंमलबजावणी करा आणि झोकून द्या. झपाटले पण तुमच्यात आलं पाहिजे, झोकून द्या तुम्ही. दादा पासलकरांशीही तुमचा या ना त्या निमित्ताने संपर्क आला. त्यांच्या एका मंगल थिएटर्समध्ये तुम्ही काही शिक्षणही घेतलं. तिथं तुम्ही वेळ पाळण्याचं एक आठवण कायम सांगता, तर जरा ती सविस्तर विद्यार्थ्यांना सांगा ना. मी सगळं शेअर करतोय बरं का, म्हणजे तुम्हाला थोड्या वेळाने वाटायला लागेल की यांना बहुतेक शिकवायला आणलेलं आहे. माझ्या आयुष्यात काय काय घडलं ते शेअर करतोय फक्त. जेव्हा मी म्हटलं की खूप हलाखीची परिस्थिती होती, नाटकाची शिबिरं वगैरे प्रशिक्षण वगैरे काही घेण्याची शक्यता नव्हती. आमचा एक मित्र होता, तो दादा पासलकरांच्या मंगल थिएटर्समध्ये काम करत होता. तर त्यांचं एक शिबिर होतं नाटकाचं. जशी आता उन्हाळ्यामध्ये अनेक जण शिकवायला लागतात ना, 1-2 नाटकं केलेले लोक, तसं पण. तर ते चांगल्या लोकांचं होतं. मात्र योगेश सोमण त्याच्यामध्ये शिकवणार होते, त्याच्यामध्ये स्वतः दादा पासलकर शिकवणार होते, मधू कांबीकर शिकवणार होत्या. तर असं ते शिबिर होतं. मला तिथे पैसे भरणं शक्य नव्हतं. 150 रुपये त्याची फी होती, पण मला ते भरणं शक्य नव्हतं. 2001ची गोष्ट आहे. आणि मी मात्र ते एक मित्र होता, तो म्हणला की मी दादांकडनं परमिशन घेतो, तू एक लेक्चर ऍटलिस्ट योगेश सरांचं अटेंड करायचा प्रयत्न कर. म्हणलं मी येतो. आणि मी तर ते योगेश सरांचं सत्र जे आहे ते 2 भागात होणार होतं, लंचच्या आधी आणि लंचच्या नंतर. तर पहिलं सत्र झालं ते मला पोचता आलं नाही, कारण मी तेव्हा एका दिवसात 3 जॉब करतो. पण मी लंच संपत असताना पोचायचं असं ठरवलं होतं. आणि मी पोचायला 1 मिनिट उशीर झाला तिथे त्या हॉलमध्ये पोचायला. आतमध्ये 2 हुशार मुली आणि 1 हुशार मुलगा होता, ज्यांनी घरनं डबा आणला होता. आणि बाकीचे सगळे, मग नंतर मी 5 मिनिटांनी पाहिलं तर माझ्या मागे 40 जणांची रांग होती. आणि 1 मिनिट मला उशीर झाला आणि योगेश सर असे कडाडले एकदम, बाहेर व्हायचं. म्हटलं सर 1 मिनिट उशीर झालाय, बाहेर उभं राहायचं, नाही तर घरी जायचं, तर मला काही फरक नाही पडत. त्यांनी 3 जणांना शिकवलं आतमध्ये. आणि मी अख्खं लेक्चर जे आहे ते त्या दारात उभं राहून पाहिलं, अटेंड केलं. म्हणजे त्यांनी आत येऊ नाही दिलं, पण यातनं खूप मोठा धडा दिला. तेव्हा असता काय, कामाच्या ठिकाणी मला कधी उशीर शक्यतो होत नाही. आजही आपण अनुभवलंय.
तर म्हणजे आणि मग दादा पासलकरांकडे तुम्हाला कुठून शिकायला मिळेल काय आणि कधी ते तुम्हाला कुठे उपयोगी पडेल. दादा पासलकरांकडे सगळे लोक कला किंवा मधुकांबिकर होता तिथे, त्यामुळे सगळ्या लोककलावंतांच्या गोष्टी या सगळं शिकायला मिळालं. आणि मग तिथनं आज जे पर्जनमध्ये किंवा इतर ही जी गाणी तो स्पेसिफिकली खूप हिट होत आहे, कारण ती मातीतली गाणी आहेत. युगत मांडली सारखं भारूड असेल किंवा इतर गाणी असतील, राजा आलं सारखं गाणं असेल, हे एक धनगरी गाणं आहे. तर ही सगळी गाणी याचं मूळ त्या दादा पासलकरांच्या मंगल थिएटर्समध्ये आहे. आता खरं तर खूप विचारण्यासारखं आहे. सत्यजित दुबेचा तुमच्यावरती काही अंशी प्रभाव जाणवतो. पुढे योगेश सोमनांबरोबर तुम्ही काम केलं. पण आता सगळ्यांची उत्सुकता जी ताणली आहे त्या विषयाकडे येऊया आपण. फर्जंद, तुम्ही बोललाच की रायगडावरती टकमक टोकावरती एक टाकी दिला की सलग 4-5 तास तुम्ही बसत होतात आणि फक्त पेन संपले त्यात. तुम्ही वरती पाहिलं सुद्धा नाही त्या काळामध्ये. तर हे झपाटले पण हे याचं बीज नेमकं तुम्हाला फर्जंद कधी सुचलं आणि त्याच्यासाठी तुम्ही पुढे पण फर्जंदची 150 वाचनं केली. म्हणजे एवढं कोणी करत नाही, पण तुमचं झपाटलेपणामुळे तुम्ही हे सगळं केलेलं आहे. तुमच्यातला आत्मविश्वास होताच की 40 वर्षानंतर ऐतिहासिक चित्रपट तुम्ही करताय, त्यामुळे तुम्ही यशस्वी होणार हा तुम्हाला कमालीचा आत्मविश्वास होता. तर ह्या सगळ्या फर्जंदच्या बीजापासून तर फर्जंदच्या यशापर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांना ऐकायला आवडेल. 11वीत असताना पहिल्यांदा कोंडाजी फर्जंदांची गोष्ट मी वाचली बाबासाहेब पुरंदरांच्या राजाशिवाय छत्रपतीमध्ये. आणि ती वाचल्यानंतर वेळ लागला होता त्या गोष्टीचा की 60 माणसं जातात आणि 2,500 लोकांना हरवतात. ही किती अद्भुत गोष्ट आहे. नंतर हळूहळू जेव्हा काम करत गेलो पुढे, तेव्हा लक्षात आलं की मला ही गोष्ट सांगायची आहे. आणि याच्याबरोबर असे अनेक गोष्टी ज्या सांगितल्या पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या. मग सांगण्याचं माध्यम काय असेल हे तेव्हा माहीत नव्हतं. नाटक करावं असं सुरुवातीला वाटायचं. नंतर हळूहळू मुख्य प्रवाहात मीडियाच्या काम करायला लागल्यावर चित्रपट करावा असं डोक्यात आलं. आणि मग त्या दृष्टीने जेव्हा मीडियामध्ये पाय रोवायला लागलो तेव्हा पक्क केलं की अशी 8 चित्रपटांची मालिका करायची. त्यातला पहिला फर्जंद असेल. स्वप्न एकट्यानेच पाहिलं होतं आणि आता त्याच्यामध्ये अनेक साथीदारांचे भक्कम हात माझ्या बरोबर उभे आहेत. पण ते जेव्हा पाहिलं तेव्हा माहित नव्हतं की पुढे कसं जायचं. त्यामुळे जी आता इथे विवेकानंदांचं चित्र आहे, तर विवेकानंदांनी सांगितलेली गोष्ट तसंच आपण की एक पाऊल टाकूया मग पुढचं पाऊल टाकूया असं करत हजारो किलोमीटरचा प्रवास करता येतो. तर पहिलं पाऊल टाकायचं ठरवलं की एक तर निनाद काका बरोबर होते, त्यामुळे त्याच्यावरचा अभ्यास करायला सुरुवात केली. मग पर्णाला पर्वत ग्रहणाख्यान नावाचा ग्रंथ सापडला. कारण कोंडाजी फर्जंदांची जी गोष्ट आहे ती बाबासाहेबांच्या पुस्तकात 1-1.5 पानाची असेल. अजून 4 जी ऐतिहासिक साधन आहेत, जे ते करीना असेल, जे ते शकावली, त्याच्यात 4-4 ओळींचा उल्लेख आहे कोंडाजी फर्जंदचा. मग 2.5 तासाचा चित्रपट कसा करायचा 4 ओळींवरती. म्हणून मग त्यांच्याकडे गेलो निनाद काकांकडे. त्यांनी पर्णाला पर्वत ग्रहण आख्यान नावाचा ग्रंथ दिला. हे पन्हाळा पर्वत जिंकल्याची कथा. जयराम पिंडे नावाचा जो कवी होता व्यंकोजी राजांच्या पदरी, त्यांनी लिहिलेलं ते समकालीन कागदपत्र आहे. त्याच्यामुळे त्याचा आपण आधार म्हणून वापर करू शकतो. त्याच्यावर आधारित रिसर्च चालू होता. तू माझं सांगाती नावाची माझी जी मालिका मी लिहित होतो तुकाराम महाराजांवरची लोकप्रिय मालिका, चिन्मय मांडलेकर याच्यामध्ये तुकारामांची भूमिका करत होते. तर त्या मालिकेच्या दरम्यान डेली सोपच्या दरम्यान 5 दिवसांची सुट्टी मिळाली. आता डेली सोप करत असताना मी ऍक्टिंग पण करतोय, रायटिंग पण करतोय आणि 5 दिवसांची सुट्टी म्हणजे दिवाळी असते तुम्हाला. आणि तुमचं विशेषतः तुमचं जर कॅरेक्टर फेमस असेल आणि लोकप्रिय असेल तर तुम्हाला सुट्टीच मिळत नाही. ती 5 दिवसांची सुट्टी मिळाली. मी तिथनं निघता समीर बुधकर नावाचा आपला एक कार्यकर्ता आहे, मित्र आहे, संस्कार वाटते, त्याला फोन केला. म्हणलं समीर मी रायगडावर चाललोय. आहेस कुठे? मुंबईत आहे. बरं मी थांबतो म्हणला ह्याच्यापाशी पिरंगुटपाशी, तू तिथे आपल्या चांदणी चौकात थांबतो तिथे पिरंगुटला जायच्या रस्त्यावर. तो तिथे त्याची कार घेऊन आला. तोच कार होता की ग्रुपमध्ये एखाद्याकडेच कार असेल तेव्हा, ते पण 2-3 ग्रुपमध्ये एखाद्याकडे असं. तर तो नशिबाने समीर आमच्या नशिबी होता. तर समीरची कार घेऊन तो उभा राहिला. केदार दिवेकर संगीतकार, तो त्याच्याबरोबर होता की तू चालल्यास रायगडावर तर येतो. कारण तेव्हा ते वेळच होता की उठायचं, बाईकला किक मारायची, रायगडावर जायचं, उठायचं, बसमध्ये बसायचं, रायगडावर जायचं. असंच एक रायगड ही खूप आवडती जागा आहे त्यामुळे. तर
निघालो आम्ही, पाचडला पोहोचलो. पाचडला पोहोचल्यावरती मी हे ठरवलं की आज काही करून स्क्रिप्ट उतरवायचं पूर्ण कागदावर. आणि मग त्याकरता लॅपटॉप वगैरेचा काही आधार घ्यायचा नाही, कारण मग तिथे चार्जिंग पॉईंट नाही मिळाला, लॅपटॉपची बॅटरी संपली, असं काही नको होतं. निघे स्टोअर आणि पोचे स्टोअर साधारण दुपारचे 2:30 वाजले. माझी एक सवय आहे की मी रायगडावर गेल्यानंतर थेट कुठे जात नाही. मी आधी होळीच्या माळावर जातो आणि तिथे गेल्यानंतर महाराजांना मुजरा करतो मूर्तीला, आणि ती तिथे वर्दी देतो की मी आलोय. मी जो काही माझा कार्यक्रम ठरलाय तो मी सांगतो, तिथे विजिट करतो आणि मग पुढे जातो. परवानगी आहे असं समजून. ती आहे का नाही माहित नाही, पण समजतो मी. तर तसं मी केलं आणि टकमकटोकवर जाऊन बसलो. साधारण 2 वाजले होते आणि मी पहिलं ओंकार लिहिला. श्री गणेशाय नमः जसं मी लिहितो तसं लिहिलं. शिवाजी महाराजांचं स्मरण केलं आणि लिहायला सुरुवात केली. 7:30 वाजता साधारण, आपल्याला माहिती आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, फेब्रुवारीतली गोष्ट आहे, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रायगडावर आपल्यापैकी बरेच जण गेले असतील. टकमक टोकावरती खूप उशिरा लाईट जातो, उशिरापर्यंत लाईट राहतो. तर साधारण 7-7:30ला जेव्हा संपूर्ण लाईट गेला तेव्हा मी जय भवानी जय शिवराय गेलं होतं शेवटचं. अशी अख्खी डायलॉग वगैरे 7 तासात लिहून पूर्ण झाली. मला आजही विश्वास नाही बसत. त्यामुळे मी कायम असं म्हणतो की ह्या सगळ्या गोष्टीसाठी कदाचित निवड झाली आहे माझी, आणि ते माझ्याकडून करून घेतलं जातं. मी करणारा कोणी नाही. म्हणून जसं तुम्हाला त्या दिवशी पण म्हटलं की संत तुकाराम महाराजांचा अभंग मला फार आवडतो, तो की माझी या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, करीतो कवित्व म्हणालय कोणी नव्हे माझी वाणी बदलची, माझ्या युक्तीचा नव्हे हा प्रकार, माझं विश्वंभर बोलवितो. हे जे आहे ते सगळ्या कलाकृतींच्या बाबतीत आहे, नाटकांच्या बाबतीत आहे, आणि अजून पुढे पण मी तेच अनुभवतोय. म्हणजे असाच तुमचा उर्वरित 4 अष्टकांमधल्या 4 चित्रपटांचा पण तुमचा प्रवास सुखकर होईल नक्कीच. छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आणि नंतरच्या काळातले स्वातंत्र्यवीर सावरकर, या चौघांवरही तुम्ही भरपूर लिहिलं. तर ही नेमके उदात्ततेचं आकर्षण म्हणायचं की नेमकं काय हे समोरून आलं म्हणून लिहिलं असं झालं? तसं तर नक्कीच नसणार आहे. आणि याच जोडीने सावरकरांवरती जे तुम्ही लिहिलं महानाट्य, तर ते अंदमानच्या जेलमध्ये सादर झालं. अंदमानच्या जेल पूर्वी ते अंदमानच्या जेलच्या बाहेर सादर झालं. तर अंदमान मधला तो अनुभव आणि पुढे JNU मधला तुमचा अनुभव, हे दोन्ही अनुभव सविस्तर सांगा. विद्यार्थ्यांना नक्कीच आवडतील ते अनुभव. म्हणजे समोरून आलं म्हणून केलं असं अजिबातच नाही. ठरवून की मला या क्षेत्रातच आणि हेच सांगायचंय, हे आजपर्यंत करत आलोय. मी जसं म्हटलं तसं मला जर हे कळतंय की हे माझी निवड झाली या प्रकारच्या कामासाठी, तर मी ते त्या पद्धतीनेच केलं पाहिजे. एकतर म्हणजे आता करिअर किंवा त्यातला व्यवसाय या गोष्टी खूप मागे पडल्यात माझ्यासाठी, कारण ते एक व्रत झाल्यासारखं झालंय. आणि सावरकरांच्याच शब्दात बोलायचं झालं तर जे उत्तम उदात्त उन्नत मन मधुरत येते तसं वाटत राहतं की मोठंच सांगूया ना, छोट्या गोष्टी कशाला सांगायच्या. कारण मोठी माणसं झाली आहेत आपल्या देशामध्ये, त्यांच्या चरित्राबद्दल बोलूया, त्यांच्या गुणांबद्दल बोलूया, त्याच्यातल्या राजकारणाबद्दल नको बोलूया. तर असं ठरवून याच्यातलं काम करत राहिलो. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरची अवध्य नावाची एकांकिका मी लिहिली. सोलापूरला एक सावरकर करंडक झाला होता, त्या सावरकर करंडकामध्ये ती सादर झाली. त्याची पण एक गंमत आहे की ती एकांकिका सादर होत असताना म्युझिक सिस्टीम बंद पडली चालू एकांकिकेत. तशीच एकांकिका सादर झाली आणि मोठे त्याचे परीक्षक होते, प्रमोद पवार होते, गिरीश पत्की होते, जे चळवळीतले नाट्य चळवळीतले उत्तम मोठी कलाकार नावं आहेत. आणि ते आम्हाला असं वाटलं की झालं आता काय नाटक करू आणि घरी जाऊ, पण त्या एकांकिकेला करंडक मिळाला. आणि मी जेव्हा प्रमोद काकांशी बोललो नंतर की तुम्ही तेव्हा का असं केलं असेल, ते म्हणले अरे त्याच्यामधला कंटेंट खूप सुंदर होता. कारण त्या एकांकिका स्पर्धेमध्ये 97 संघांनी महाराष्ट्रभरातनं भाग घेतला होता, कारण 1 लाख रुपये बक्षीस होतं. आणि त्यामुळे त्यांनी भाग घेतला. आणि ते भाग घेतल्यानंतर प्रत्येक जण कोलू बारी याच्या भोवती त्या पुस्तकाच्या अनुषंगाने फिरला. मी ते लिहू शकलो नव्हतो शेवटच्या क्षणापर्यंत. याचं कारण असं होतं की मला हे कळलं होतं की 97 संघ याच्याबद्दलच बोलणार आहेत, मला वेगळं काहीतरी सांगायचं आहे. मग मला धागा सापडला की स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या एका
एका तशा अर्थाने जो भक्कम माणूस आहे, मनाने एकदम खंबीर आहे, अशा माणसानी तिथे त्याच्या मनामध्ये सुद्धा आत्महत्येचे विचार आलेले आहेत आणि मग त्याच्यावर ओव्हरकम केलेलं आहे. तिथे जेव्हा सावरकरांनी प्रवेश केला तेव्हा मोठ्या प्रमाणावर कैदी आत्महत्या करत होते. त्यांना एक मानसिक आधार सावरकरांनी दिला आणि एक खूप मोठा सपोर्ट सिस्टीम तिथे उभी केली. हा मला आकर्षणाचा भाग वाटला. त्यामुळे हे नाटक जे आहे हे मृत्यू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संवाद स्वरूपातनं आपल्या समोर येतं. तर त्याचं नाव ठेवलं अवध्य. अनादिमी अवध्यमी मधला तो शब्द आहे. आणि त्याचं नंतर आता रूपांतर झालंय हे मृत्युंजय या व्यावसायिक नाटकामध्ये, ज्याचे निर्माते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक मुंबईचं त्यांनी निर्मिती केली त्याची. त्यांच्याबरोबर दिनेश पेडणेकर आणि मुक्ता बर्वे हे त्याचे निर्माते आहेत. आणि हे नाटक जे आहे 2 अंकी हे JNU नंतर सादर झालं. अवध्य झाल्यानंतर मला असं लक्षात आलं की अवध्यने आपण स्पर्धा तर जिंकली, अनेक स्पर्धा जिंकल्या, 2-3 स्पर्धा आम्ही जिंकल्या त्याच्यात. आणि ते झाल्यानंतर मला असं वाटलं की ते 100वं वर्ष होतं सावरकरांच्या अंदमान प्रवेशाचं. तर त्यांना त्यांच्या एकूण आपल्यासाठी त्यांनी जो छळ सहन केला त्याची मानवंदना म्हणून आपण तिथे जाऊन सेल्युलर जेलमध्ये ते सादर करूया. सांगलीच्या बाबाराव सावरकर स्मारक समितीने एक अंदमानची टूर पण तेव्हा आयोजित केली. आम्ही त्यांना जाऊन भेटलो. त्यांना असं म्हटलं की आम्हाला तिथे येऊन सादर करायचं आहे हे नाटक. मग ते चला म्हटले. 150 जण होते ते साधारण. त्यांच्याबरोबर आम्ही जॉईन झालो. चेन्नईवरनं अंदमानपर्यंत ज्या मार्गाने सावरकरांना नेलं त्या मार्गाने आम्ही गेलो. आम्ही जाताना इथल्या एका पुरातत्व खात्याची वगैरे परवानगी घेऊन गेलो की तिथे जेलमध्ये ते नाटक सादर करता यावं, मराठी भाषेतलं नाटक म्हणून परवानगी घेऊन गेलो. आणि तिथे गेल्यानंतर तिथले अधिकारी जे होते ते म्हणले ही परवानगी चालणार नाही, तुम्हाला इथे परफॉर्मन्स करता येणार नाही, कारण जेलची जी सगळी प्रशासन आहे ते प्रशासन आणि पुरातत्व खाते यांचा काही संबंध नाही. आता एवढ्या उत्साहाने गेलोय तिकडे, मग काय करायचं. मग आमच्यापैकी काही कार्यकर्ते योगेश फुलपकर वगैरे राज्यपालांना जाऊन भेटले. त्यांनी असं सांगितलं की तुम्ही बाहेर प्रोव्हिन्समध्ये कुठेही करू शकता, कारण त्यांचं म्हणणं बरोबर आहे, पण तुम्हाला मी बाहेर परमिशन देतो, तुम्ही समोरचं जे पार्क आहे सावरकर पार्क तिथे जाऊन ते नाटक सादर करा. मग जाता जाता आम्ही मस्त आनंदाने साऊंड सिस्टीम बुक केली, सगळं केलं सगळं. आणि तिथे संध्याकाळी 7 वाजता तो प्रयोग सुरू केला. ते 150 मंडळी समोर बसली आणि मी मृत्यूचं काम करत होतो त्याच्यामध्ये. आणि मी पाऊल टाकलं रंगमंचावर आणि पोलीस आले. पोलीस म्हणले ती सिस्टीम काढा. म्हणलं का? आमच्याकडे परमिशन आहे राज्यपालांची. ते म्हणले वाचा नीट. त्यांनी कायद्यावर बोट ठेवलं की परमिशन तुम्हाला जी आहे ना ती प्रयोग सादर करण्याची आहे, साऊंड सिस्टीम लावायची परमिशन नाहीये. साऊंड सिस्टीम मला तिथला लोकल होता, तो बिचारा घाबरला. तो म्हणला तुम्ही जाल उद्या निघून आणि इथे मला व्यवसाय करायचा आहे, मला यांच्याशी पंगा नाही घेता येणार. म्हणून मग ती सिस्टीम तो बिचारा काढून घेऊन गेला. ते एवढे साऊंड स्पीकर असतात ना कॉम्प्युटरला लावायचे, तेवढे होते आमच्याकडे. मी सगळ्या मुलांना गोळा केलं, माझ्याबरोबर जे सगळे मित्र होते माझे, त्यांना म्हटलं की आपण पुण्यात नाटक करतो, पुण्यात नाटक शिकतो. तर आज विदाऊट साऊंड आपल्या देशाच्या एका वेगळ्या टोकाला येऊन पुण्यातलं नाटक काय ते आपल्याला दाखवायचंय. आणि मग तिथे जो प्रयोग केला तर त्या दिवशी आतमध्ये जो साऊंड अँड लाईट शो असतो त्याचे 3 शो रद्द झाले आणि तिथलं सगळं ट्रॅफिक जॅम झालं. इतका तो प्रयोग गाजला, वाजवला प्रयोग. आणि तो बघायला त्या शेवटी आपल्याकडे तिकीट काढायला माणसं का नाही येतात म्हणून अधिकारी ते बाहेर आले. त्यांचा सत्कार केला आम्ही तिथे पुणेरी पद्धतीने, म्हणजे पुष्पगुच्छ वगैरे दिलं चांगलं. पुणेरी पद्धती म्हणजे अगत्याने म्हणतोय तर ते दिलं. आणि मग त्यांनी मला दुसऱ्या दिवशी आतमध्ये प्रयोग करायची परमिशन दिली, कारण त्यांनी अर्ध नाटक पाहिलं होतं आणि पूर्ण नाटक त्यांनी समोर बसून पाहिलं. आम्ही त्या कोठडीत बसून ते म्हणजे आमच्यामध्ये राहुल वाल्लेकर, ते तुमच्या सगळ्यांचा लाडका RJ राहुल, हा सावरकरांची भूमिका करायचा तेव्हा. तर राहुलनी सावरकरांच्या वेशभूषेत संपूर्ण जेल पाहिलं, तिथे बसून जन्मठेप मधल्या एका प्रकरणाचं वाचन केलं. हे सगळं घडलं. त्याच्यानंतर 3ऱ्या दिवशी अजून मजा आली. म्हणजे तो प्रयोग बघायला अंदमान कलाकार महासंघाचे काही कार्यकर्ते आले होते. ते म्हणले की इथे युथसाठी अशी काही ऍक्टिव्हिटी होतच नाही, तुम्ही कराल का अजून 2 प्रयोग. म्हटलं त्याच्याकरताच आपण. आणि कमिशनर ऑफिसच्या समोर एक ग्राउंड आहे तिथे. त्या कमिशनर ऑफिसच्या समोर कमिशनर तिथले जे होते त्यांच्या उपस्थितीत
भरघोस व्यवस्थित छान 3-वे साऊंड सिस्टीम लावून त्याचे 2 प्रयोग वाचले. आणि असं तो अवध्य नावाचं ते नाटक आहे. तर ते नाटक सादर करणारा पहिला भारतीय मी, याचा अभिमान वाटतो. मी म्हणजे माझी टीम. त्याच्यानंतर हे मृत्युंजय जेव्हा झालं आणि त्याच्यानंतर दिल्लीमध्ये आपल्याला माहिती आहे, तर त्या ठिकाणी JNU मध्ये आम्ही त्याचे 3 प्रयोग केले हे मृत्युंजय नाटकाचे सावरकरांवरच्या. आणि मला आनंद आणि अभिमान सांगायला हे वाटतं की अभाविपच्याच कार्यकर्त्यांनी त्याचं आयोजन केलं होतं. पहिला प्रयोग झाला तेव्हा खूप तणावाची परिस्थिती होती, पण अभाविपचे तिथले कार्यकर्ते इतके स्ट्रॉंग आहेत. 3000 जणांची रॅली काढली सावरकरांच्या नावाने आणि क्रिकेट परफॉर्मन्स झाला. अशा पद्धतीने ते दोन्ही नाटकं आणि हे मृत्युंजय नाटक जे आहे ते व्यावसायिकदृष्ट्या पण यशस्वी झालं. म्हणजे जेव्हा असं म्हटलं जातं की ऐतिहासिक कलाकृती चालत नाहीत किंवा त्याला काही नाटक सिनेमा या बाबतीत विशेषतः, तर तसं नाहीये. लोकांना खूप इच्छा आहे ते जाणून घ्यायची. मी असं म्हणतो की ते ऐतिहासिक दस्तावेज नसतात, पण त्यातून तुम्हाला ऐतिहासिक दस्तावेजांपर्यंत पोहोचण्याची प्रेरणा नक्की मिळू शकते. तर त्यामुळे ही जी नाटकं म्हणजे जी गौरवचे जवळजवळ 3 पारितोषिक हे मृत्युंजयला मिळाले. तर असं सगळं 2018 हे वर्ष तुमच्या आयुष्यातलं एक महत्वाचं वर्ष. जवळपास सगळे पुरस्कार तुम्हाला त्या वर्षी मिळाले. तर मेहनतीला मिळालेलं ते फळ होतं. तर त्या पुरस्कारांविषयी थोडंसं सांगा. मला असं वाटतं की ते पुरस्कार फार महत्वाचे नाहीयेत. मला आता जे दिसतंय ना, जे मला करायचं होतं की अजून एक 5 वर्षामागची परिस्थिती आठवा की गॅदरिंग मध्ये कॉलेजच्या असतील किंवा शाळेच्या असतील कुठली गाणी वाजत होती आणि आज कॉलेजच्या किंवा शाळेतल्या महाराष्ट्रातल्या तरी गॅदरिंग मध्ये कुठली गाणी वाजतात. क्या बात आहे. बाकी कुठल्या चॅनलचा पुरस्कार, अमुक एका याचा सन्मान, ते सगळं मिळत राहतं. पण जे आत्ता मला मिळतंय ते आशीर्वाद जास्त महत्वाचे आहेत असं मला वाटतं. की छोटी छोटी मुलं त्यांचे पालक येतात आणि म्हणतात की आम्हाला आतापर्यंत ह्याला शिवाजी महाराजांच्या गोष्टी कशा सांगायच्या हे कळत नव्हतं, पण आता आमचं काम तू सोपं केलंस. बरोबर की तुझा चित्रपट दाखवला की म्हणजे थोडीशी पळवाट आहे त्यांची खरं, पण हे करू शकलोय ही महत्वाची गोष्ट आहे की पुढच्या पिढीपर्यंत ते पोहोचतं. बरोबर. स्वतः हाडाचे ट्रेकर असलेले दिग्पालजी, तुम्ही दुर्ग संवर्धनात सुद्धा खूप मोठं काम केलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुरारबाजीचा पुतळा उभारण्यामध्ये म्हणजे समाधी उभारण्यामध्ये तुमचं योगदान मोठं आहे. राजगडावरती तुम्ही पूर्ण टीम घेऊन गेला होता. अगदी राजगडावरचा चिन्मय मांडलेकर आणि मृणाल देव म्हणजे आपल्या मृणालताई कुलकर्णी, तर यांचे वेगळे अनुभव लोकांना आवडतील ऐकायला. राजगडावर जेव्हा शूटिंग करायचं ठरवलं, राजगडावर शूटिंग झालेला फत्ते शिकस्त हा पहिला सिनेमा आहे. त्याच्यानंतर कोणी त्यांनी एक डॉक्युमेंटरी केली आहे, पण चित्रपट फिक्शन या स्वरूपातला तो पहिला सिनेमा आहे. तर ते जेव्हा माझ्या मनात आलं की राजगड प्रत्यक्ष दाखवूया. प्रत्येक चित्रपटामध्ये जो किल्ला असतो त्या किल्ल्यावर एकतरी शॉट व्हावा असा माझा आग्रह आहे. याचं कारण असं की हे चित्रपट काही वर्ष राहणार आहेत पुढचे. मी राहीन किंवा आपण राहू किंवा नाही माहित नाही, पण हे चित्रपट OTT प्लॅटफॉर्म असेल किंवा इतर डिजिटल माध्यमात राहणार आहेत. तेव्हा त्या पिढीला हा किल्ला बघायला मिळेल की हा असा दिसत होता. जसं राजगडावरच्या त्या नेड्यामधला सीन आहे की तानाजीराव मालुसरे, बहिर्जी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे त्या नेड्यामध्ये बसलेत. ट्रेकिंग केलेल्या किंवा राजगडावर गेलेल्या लोकांना ते नेडं सुपरिचित असेल. तिथे बसलेत आणि तिथनं एक ड्रोनचा शॉट आहे. कित्येक जणांना असं वाटतं की VFX केले, पण तो नाही, तो ऍक्च्युअल शॉट आहे. त्याच्याकरता खूप आग्रह केला होता शॉटसाठी आणि किल्ल्यावर जाऊन शूटिंग करायचं असं ठरवलं होतं. 90 जणांना वरती चढवले आणि राजगडावरती कुठल्या अम्युनिटीज नाहीयेत, व्हॅनिटी नाहीये, मेकअप रूम्स नाहीयेत, राहायला जागा सुद्धा नाहीयेत. 3 दिवस ही सगळी कलाकार मंडळी, त्यांचे खूप उपकार आहेत माझ्यावर की मी जी कल्पना मांडली की राजगडावर शूटिंग करू, तर मृणालताईंपासून सगळ्यांनी त्याला होकार दिला. गंमत अशीच झाली की आमच्या मीटिंगमध्ये मी तो मुद्दा काढला की माझ्या मनात असं आहे की या चित्रपटाच्या काही सीन्सचं शूटिंग आपण राजगडावर करूया. सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतानाच एकदम मृणालताई म्हणल्या हो, कारण त्यांच्या घरात तर तो वारसाच आहे गोवणीजांचा. किल्ल्यांवर त्या आप्पांचंच बोट धरून गेलेले आहेत.
तर त्यामुळे ते म्हटलं हो जाऊया. आता त्याच्यानंतर कोण काय बोलणार, सगळे गपचे बोल म्हणून तयार झाले. ज्या दिवशी जायचं होतं त्या दिवशी असंच झालं की आम्ही शूटिंग संपवलं एका वेगळ्या ठिकाणचं आणि तिथून पहाटे 4:30ला आम्ही पायथ्याशी पोहोचलो. तर गावातली जी मंडळी आम्हाला मदत करणार होती सामान वरती चढवायला, ती आलीच नाही. आणि मग आता काय करायचं हा प्रश्न पडला होता मला. मी काही विचार करायच्या आत मला दिसलं की मृणालताईंनी 2 अशा कॉस्ट्युमच्या बॅगा उचलल्या आहेत आणि त्या झापझाप वरती पाली दरवाजाला चढायला लागल्या. त्या चढायला लागल्यावरती मी उचलले 2 लाईटचे स्टँड, ते खांद्यावर टाकले आणि मी सायकल लावून चढायला लागलो, कारण ट्रेकिंगची सवय होती. माझ्या मागे चिन्मय चढायला लागला आणि आम्ही 3 जण चाललोय म्हणल्यावरती आता कोण चर्चा करणार त्याच्यावर. मागे आपोआप टीम सगळी आली आणि 3 दिवसाचं आम्ही शूटिंग केलं तिथे. त्याच्यात गमती पण केल्या खूप जास्त, कारण आपल्यापैकी बऱ्याच जणांना सवय नसते वरती चढायची. तर तसं कित्येक जण त्या 90 जणांच्या युनिटमध्ये असं होतं की त्यांनी पहिल्यांदा पहाडी किल्ला पाहिला होता. म्हणजे दुर्दैव आहे आपलं, पण आहे असं होतं. त्यातल्या 2 मुली होत्या कॉस्ट्युमच्या असिस्टंट. तर मी जनरली सगळेजण वरती चढतायत ना, कोणाला अडचण नाही ना, कोणी पडत वगैरे नाही ना, असं सगळं बघत मागे थांबलो होतो. चिन्मय मांडलेकर, अजय दादा हे जरा चांगले फिट असल्यामुळे जरा पटकन वरती गेले होते आणि या मुली बिचारा तापा टाकत त्यांच्या बॅगा आवरत तिथपर्यंत पोहोचल्या. आणि एका पॉइंटला आल्यानंतर राजगडावरती समोर तोरणा दिसतो. चिन्मयने असं समोर बघितलं, म्हटलं अरे राजगड तर तो आहे. आणि आपण इतक्या वरती चढलोय, बघा दिग्पल दिसत नाहीये, म्हणजे तो तिकडे वाट बघत असणार. त्या मुली वारल्या साधारण, त्यांना कळे ना, त्या रडायला लागल्या. कारण एकतर मी तिथे वाट बघतोय, हा तर सगळ्यात मोठा दहशतीचा भाग. तर त्यामुळे नंतर त्यांना समजलं की नाही आपण बरोबर चालतोय. तर अशा खूप गमती पण घडल्या आणि त्यामुळे राजगड वरचं शूटिंग हे खूप संस्मरणीय झालं. महत्वाची बाब अशी त्याच्यामध्ये की या राजगडच्या शूटिंगच्या वेळेस सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तिथे राजगडाची सदर जतन करत होते. म्हणजे त्याला पॉलिशिंग करणं, त्या लाकडांना त्याच्यामध्ये लांबी भरून त्याचं आयुष्य वाढवणं, अशा बऱ्याच स्वच्छतेची कामं तिथे चालू होती. संपूर्ण टीमनी शूटिंग संपल्यानंतर त्याच्यामध्ये भाग घेतलाय आणि त्या एकूण किल्ल्याच्या संवर्धनामध्ये पण मदत केली. असं बऱ्याच ठिकाणी आम्ही करत असतो, कारण चित्रपटातनं दाखवणं हा एक भाग झाला आणि प्रत्यक्ष जेव्हा एखादा सेलिब्रिटी या कार्यकर्त्यांबरोबर उभा राहतो तेव्हा त्याचा समाज मनावर होणारा परिणाम हा वेगळा असतो. आपल्या हातात वेळ खूप कमी आहे. मुरारबाजी तुम्ही सांगाल आणि प्रतापगडचं सांगाल. आता खरं तर या गोष्टी सांगू नयेत, फक्त माहिती म्हणून सांगतो. लोकांना माहिती म्हणून सांगतो की कारण हे आपल्या इथे बसलेल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण जसे जय जयकार करतो तसं त्यांचा इतिहास टिकवण्यासाठी हे किल्ले जे आहेत, हे दुर्ग जे आहेत, ते स्मारक म्हणून टिकवणं खूप गरजेचं आहे. मी एका संस्थेचं नाव घेतलं आता, सह्याद्री प्रतिष्ठान. अशा अनेक संस्था आहेत की ज्या गड किल्ले संवर्धनाचं काम करतात, जतनाचं काम करतात आणि स्वतःच्या खिशातनं पदरमोड करून ते काम करतायत. अशा वेळी आपण त्यांना मदत केली पाहिजे सर्व प्रकारे. आपण जसं म्हणतो कार्यकर्ता म्हणून, कारण इथे बसलेले सगळे साहित्यिक कार्यकर्ते आहेत. म्हणजे जसं संस्कार भारतीत आम्हाला कलाकार कार्यकर्ता म्हणायचे तशा पद्धतीने. तर मुळामध्ये मला असं वाटतं की तिथे जाऊन स्वतःचा वेळ देणं हा एक भाग आणि आर्थिक योगदान देणं हा पण एक महत्वाचा भाग. तर तशा प्रकारे आर्थिक योगदान आणि स्वतःचा वेळ देणं या दोन्ही गोष्टी आम्ही सातत्याने करत राहतो. प्रतापगडचा बुरुज ढासळणार होता, तर म्हणजे काही काळाने आपल्याला माची फक्त चित्रात दाखवावी लागली असती. तो डोंगरच ढासळला होता, कारण ती माची पडली असती दरीमध्ये. हे खूप कमी लोकांना माहिती म्हणून आवर्जून तर तुम्ही प्लीज सह्याद्री प्रतिष्ठानच्या पेजवर जा, म्हणजे तुम्हाला त्याचे सगळे अपडेट्स मिळतील. थोडंसं खाली तुम्हाला सर्च करावं लागेल. मग सह्याद्री प्रतिष्ठानच्या या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निधी जमवला. जवळजवळ 25 ते 30 लाखांचा निधी होता आणि तो जो खड्डा पडला होता डोंगराला, दरड कोसळली होती, तो भरला इंजिनिअरिंग करून, त्याला सपोर्ट दिला आणि म्हणून ही माची आता अजून बरीच वर्ष जिवंत राहील आणि त्याचे खूप उपकार आहेत आपल्या सगळ्यांना. तर तसा एक भाग. आणि मुरारबाजींची जी समाधी आहे महाडजवळच्या गावी, तर त्या ठिकाणी ते